नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विनच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन होतं. परंतु त्याचबरोबर अर्जुनने सायलीला एक गोष्ट बोलून दाखवलेली आहे आणि ती म्हणजे प्रियाचा मुखवटा सगळ्यांच्या समोर फाडला पाहिजे. आणि हे सगळं सायली कशा पद्धतीने करणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अश्विनच्या वाढदिवसासाठी सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. सायलीने स्वतःच्या हाताने रवा केक बनवलेला असतो जो अश्विनला आवडत असतो. पण इकडे प्रिया जिला माहितीही नाही की आज अश्विनचा वाढदिवस आहे आणि ती मात्र तिचे नखरे चालूच असतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन त्याचबरोबर अश्विन सगळेजण तिथे असतात. मग केक कट केला जातो. त्याचबरोबर अश्विनला तो केक भरवला जातो. अश्विनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असतं आणि त्याच वेळी इकडे अर्जुन अश्विनला मिठी मारतो आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर अचानक अश्विन अर्जुनला म्हणू लागतो की आता तू आजच्या दिवशी तरी तू भांडण उकरून काढू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की भांडणाला अजून सुरुवातच झालेली नाहीये, त्यामुळे बघ नक्की कशा पद्धतीचं भांडण होऊ शकतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र पाहत असतो. अर्जुनला माहितीच नसतं की नक्की काय झालेलं आहे, कशासाठी अश्विनला असं तो बोलत आहे असं अश्विनला कळतच नसतं. तेव्हा अर्जुन तो केक आहे तो उचलतो आणि केक घेऊन तिथून पळू लागतो आणि म्हणतो आता कळेल तुला भांडण काय असतं, हा अख्खा रवा केक मी संपवून टाकणार आहे. आणि असं म्हणत अर्जुन तो केक जो आहे तो ट्रे घेऊन पळायला लागतो आणि मग प्रिया तिथं समोर उभी असते. अगदी तिच्या कानाखाली बसली अशी तिची अवस्था झालेली असते आणि अश्विन आणि अर्जुन एकमेकांच्या मागे घरभर लहान मुलांसारखे धावत असतात. त्याच वेळी प्रियामध्ये असते. अश्विन आणि अर्जुन असं आता प्रियाच्या जणू काही कानाखाली देणार की काय अशी अवस्था तिची झालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला बघायला मिळेल. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की जी प्रिया आहे, जी तन्वी आहे ना, तिचा मुखवटा फाडला पाहिजे आणि तुम्हाला काय ते जमणार नाही, तुम्हाला कोर्टाला पुरावे द्यावे लागतील. तेव्हा सायली म्हणते की तिचा मुखवटा फाडलाही जाणार आणि घरातली एकही व्यक्ती दुखावली जाणार नाही, याची काळजी मी घेणार आहे. फक्त कोर्टाने थोडा वेळ द्यावा आणि कोर्टाला पुराव्यासोबत प्रियाचा मुखवटा कसा फाडला जातोय म्हणजे प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिची कशी वाट लागणार आहे ते पाहायला मिळेल. आता हे चॅलेंज सायलीने घेतलेलं असतं आणि अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच राहतो. तर इकडे सायली आणि अर्जुन बँकेतून बाहेर आलेले असतात. अर्जुन हा सायलीचं कौतुक करत असतो. सायलीला म्हणत असतो की खरंच काय भारी ऍक्टिंग केलेली आहे तुम्ही असं म्हणत तो सायलीचं कौतुक करू लागतो. तेव्हा सायली म्हणत असते कसं आहे माहितीये का, आजच्या ऍक्टिंगचे क्रेडिट तुम्हाला जातं कारण स्टोरी आणि त्याचबरोबर म्हणजे रायटर आणि डिरेक्टर तुम्ही दो होता, त्याच्यामुळे एवढी चांगली स्टोरी जमू शकलेली आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणत असतात की फायनली. तेव्हा सायली म्हणत असते पण मला एक कळत नाहीये की या सगळ्यातून आपल्याला कसं समजणार आहे की काय होणार आहे, आपल्याला कसं कळेल की या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, हे सायली विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो अगदी सोपं आहे, त्याची काळजी करायची काहीच गरज नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत असं म्हणत तो सायलीला सांगत असतो. त्यासोबतच सायलीला म्हणत असतो की बघा कसं आहे, ती व्यक्ती आहे ती महिपतची आहे. तेव्हा सायली म्हणते हो मीही त्याला खूप वेळा महिपत बरोबर पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते पण त्यातून आपल्याला, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो गोष्टी क्लिअर होतील, मान्य आहे मला. या सगळ्यातून साक्षी ही साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे, ही गोष्ट एवढ्या लवकर क्लिअर होणार नाही, पण एक एक चेन आपल्याला जोडत जायचं आहे आणि ती एक एक चेन अशा पद्धतीनं जोडायची आहे हे इकडं सांगितलं जातं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की ठीक आहे. आता सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. महिपतला अडकवण्यासाठी तो एस बिल्डर जो आहे तो कोण आहे, कारण साक्षी बिल्डर्स हे त्याचं नाव असलं तरीही तिथे जे नाव होतं ते एस बिल्डर होतं, याच्यावरून ते विचार करू लागतात. अर्जुन म्हणत असतो की असेल असं काहीतरी असेल की जे अजून आपल्याला माहित नाहीये. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात आणि सायली ही बेडवरती चादर घालत असते आणि अचानक अर्जुनला शिंका येऊ लागतात. तेव्हा सायली धावत जाते आणि पाणी घेऊन येते, अर्जुनला पाणी देते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागते, पण काही केल्या अर्जुनच्या शिंका थांबतच नसतात. सायली म्हणत असते मला काय वाटतंय माहितीये का, मी आता ती चादर झटकवली ना त्याच्यामुळे त्या धुळीमुळे वगैरे तुम्हाला शिंका आल्या असतील. अर्जुन म्हणतो मी काही लहान आहे का. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहत असते
आणि सायली म्हणत असते की खरंच मला ना तुमचं ना हसू येते. मागच्या वेळेस आठवते का, तुम्हाला बघा तुम्हाला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे आणि मग तुम्ही घरातल्यांशी नीट वागत नव्हता म्हणून मी तुमच्या प्रत्येक ठिकाणी सायलीची फुलं ठेवलेली होती आणि त्यामुळं तुम्ही दिवसभर फक्त शिंकतच राहत होता आणि सायली जी आहे ती अर्जुनची ॲक्टिंग करून दाखवत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत आहेत आणि त्यांच्या लक्षात येत आहे की नक्की काय घडत आहे हा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला होता. त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन हा सायलीच्या जवळ जातो, सायलीचे गाल पकडतो आणि तिला म्हणू लागतो की तुम्ही ना खूप क्यूट दिसता, म्हणजे तुम्ही जेव्हा असं बोलत असता हसता तेव्हा खूप क्यूट दिसता असं म्हणत तो सायलीशी बोलत आहे, सायलीला सांगत आहे आणि तिचे गाल पकडत आहे. आणि जेव्हा तुम्ही नवऱ्याचं कौतुक करताना तेव्हा अगदी भरभरून कौतुक करत असता असं अर्जुनचं म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो पण ही जी सायली आहे ना हिची ॲलर्जी मला होत नाहीये, ती सायलीची फुलं माझ्या जवळ आली तरी त्रास होतो पण या सायलीने त्रास होत नाही. पण ही सायली जवळ कधी येणार आहे, कारण अजूनपर्यंत ही सायली मला तिच्या जवळच येऊ देत नाहीये असं अर्जुन सायलीशी बोलत असतो. सायली म्हणत असते काय हो हे तुमचं, प्रत्येक वेळेस तुम्ही सुरूच होता, लगेच तुमच्याकडे हा फाजीलपणा सुरू होतो असं म्हणत अर्जुनला ती बोलत असते. अर्जुन मात्र सायलीशी रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली मात्र अर्जुनला जवळही येऊ देत नाही. हे सायलीचं नेहमीच चाललेलं असतं आणि अर्जुनही तेच बोलून दाखवत असतो. त्यासोबतच सायली म्हणत असते की बरोबर आहे. त्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो की तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ना माझ्याशी भांडायचं झालं की तयार असता पण तुमच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये की ती तन्वी चुकीची वागत आहे. लगेच 2.0 वर्जन तुमचं सुरू झालेलं असतं आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलत असता ते फक्त मलाच ऐकावं लागतं, बाकी सगळ्यांशी तुम्ही नाही बोलत असं, तेव्हा तुम्हाला नाही येत, राग येत नाही, तुमचं सायली 2.0 वर्जन ओपन होत नाहीये, काहीच नाहीये. ती तन्वी एवढं बोलत असते, एवढं कांड करत असते, घरात एवढा खोटारडापणा करत असते पण तुम्ही मात्र तिच्यासाठी काहीही करू शकत नाही. एवढ्या स्पष्टपणे अर्जुन बोलत असतो आणि सायली म्हणत असते की काय म्हणायचंय नक्की तुम्हाला. तेव्हा सायली सांगत असते, अर्जुन सांगत असतो की हो मला एकच गोष्ट बोलायची आहे, कारण तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यामुळं एवढा त्रास घरातल्यांना त्या प्रियामुळे होत आहे पण तुम्ही तिच्याशी बोलत नाही. तेव्हा सायली म्हणते की होईल, तेही होईल, फक्त तो त्यासाठी काही वेळ आहे, तो जाणं गरजेचं आहे आणि एकदा का तो प्रॉपर वेळ आहे तो दिला की त्याही गोष्टी होणार आहेत एवढं इकडे सांगितलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणते चला चला आपल्याला केक बनवायचा आहे, आज अश्विन भाऊजींचा बर्थडे आहे ना आणि त्यासाठी फुल तयारी करायची आहे असं सायली सांगत असते आणि मग दोघेही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर सायलीला अर्जुन म्हणत असतो की मी तुम्हाला आता असिस्ट करणार आहे. सायली म्हणत असते हो पसारा करून ठेवायचा नाही असं सायलीचं स्पष्ट म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, कोणताही पसारा करून ठेवला जाणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काय करायचं आहे ते, कारण काहीही झालं तरीही तुम्ही ज्या पद्धतीने बोललेला आहात ते लक्षात ठेवायचं आहे असं त्याचं बोलणं सुरू असतं. आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही आता एका मोठ्या मिशनवरती आहेत आणि ते मिशन म्हणजे प्रिया जी आहे तिचा मुखवटा फाडायचा. आता दोघंही केक करण्यासाठी आलेले आहेत कारण आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अश्विनच्या वाढदिवसासाठी केक बनवणं हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग सायली म्हणत असते की आपण अश्विन भाऊजींसाठी घरीच बनवूया कारण त्यांना घरी बनवलेलाच रवा केक आवडतो. इकडे त्याचवेळी प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना बोलत असतात. कल्पना म्हणत असते की अश्विनचा वाढदिवस आहे ना, आपण नेहमी मुलांचे वाढदिवस रात्री सेलिब्रेट करतो अगदी केक वगैरे कापून, पण आता काय करायचं मला कळतच नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो आताही करूया. तेव्हा कल्पना म्हणते तसं नाही हो, कसं आहे आधी प्रतापला म्हणते की आधी अश्विनवरती तेवढा अधिकार होता ना माझा किंवा आपला, पण आता तसं नाही आहे, आता तन्वी आलेली आहे, तन्वीने एक वेगळं सेलिब्रेशन करण्याचं ठरवलेलं असेल, मग त्यांना डिस्टर्ब नको ना, एवढ्या रात्री आपण त्यांना उठवणार. तेव्हा प्रताप म्हणतो अगं असं काय विचार करतेस, आपण प्रत्येक वर्षी करतो की नाही आणि मुलं आपल्यासाठी अजूनही लहानच आहेत, त्यामुळं त्याचा विचार तू करू नकोस. आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे, कारण आपल्याला त्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तन्वीनं केलं तर त्याला डबल सेलिब्रेशन मिळेल ना आणि तो डबल खुश होईल. आता आपल्याला आपल्या पद्धतीने करायचं आहे असं तो प्रतापला समजून सांगत असतो. आणि तन्वीच्या
म्हणण्याप्रमाणे आपण कधीपासून वागायला लागलेलो आहे. काहीही झालं तरीही रात्री 12 वाजता आपण त्याला विश करणार आहोत हे फिक्स झालेलं आहे. हे जेव्हा प्रताप गेला सांगत असतो, कल्पना पण म्हणत असते की हो, मुलं मोठी होतात आणि त्यानंतरच्या गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीनं घडत असतात. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन किचनमध्ये असतात आणि अर्जुन ड्रायफ्रूट्स भाजत असतो. तेव्हा त्याने मुद्दाम त्याला चटका लागला असं नाटक करतो. तेव्हा सायली म्हणत असते, काय हो हे, किती वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्हाला ऐकायचंच नसतं असं अर्जुनला सांगत असते. बघितलं ना, भाजलं तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही, मला जर माझी सायली माझ्या एवढ्या जवळ येणार असेल, माझी काळजी करणार असेल तर काही हरकत नाही भाजून घ्यायला असं तो बोलत असतो. सायली म्हणत असते, काही काय बोलताय. आणि मग अर्जुन हा सायलीला जवळ घेत असतो आणि सायलीला म्हणत असतो की कसं आहे, माझी बायको जर माझ्या एवढी जवळ येणार असेल तर त्यासाठी मी हे एवढं सगळं करायला तयार आहे असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे. सायली अर्जुनशी बोलत आहे आणि मग आता केकची प्रोसिजर सुरू झालेली असते. मग वाटी घेतलेली असते, 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, हे सगळं सायली ॲड करत असते. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की बेकिंग सोडा. आणि सायली म्हणत असते की तुम्ही ना अजिबात चांगलं असिस्ट करत नाही मला, म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय तुमचं असं म्हणत सायली अर्जुनला बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काय झालं. मग आता बेकिंग सोडा टाकायचा असतो. तेव्हा अर्जुनने बघितलेलं असतं की सायलीने प्रत्येक गोष्ट 1-1 वाटी घेतलेली आहे. मग अर्जुन म्हणतो की आता बेकिंग सोडा पण 1 वाटी घ्यायचा आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही हो, बेकिंग सोडा 1 वाटी नाही घ्यायचा, कारण तो एवढासा घ्यायचा असं म्हणत सायली 1 चिमूटभर बेकिंग सोडा घेते आणि तो अर्जुनला दाखवते. त्याला म्हणू लागते की हे बघा, हे अशा पद्धतीनं करावं लागणार आहे असं सायलीचं सांगणं असतं. सायली खूप छान पद्धतीने अर्जुनला सांगत असते. त्याचवेळी प्रताप आणि कल्पना विचार करत असतात की ठीक आहे, अश्विनला ना रवा केक खूप आवडतो आणि आपण त्याला ना घरी बनवलेलाच केक आवडतो, तर आपण त्याच्यासाठी आता घरीच केक बनवूया, बाहेरून नाही मागवायचं. चला मी तयारी करायला घेते, म्हणजे 12पर्यंत आपल्याला त्याला विश करता येईल असं कल्पनाचं म्हणणं असतं. प्रतापही तिला सांगत असतो की हो, अगदी बरोबर आहे, 12पर्यंत आपल्याला त्याला विश करता येणार आहे आणि त्याचा वाढदिवस हा दणक्यात साजरा करायचा आहे. हे दोघांचंही चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता दोघंही किचनमध्ये येतात आणि पाहतात तर काय, त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन आणि सायली हे दोघंही ऑलरेडी किचनमध्ये आलेले असतात. आणि मग अर्जुन सायली म्हणत असतात की काय आहे हे, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा प्रतापला आणि त्याचबरोबर इकडे कल्पनाला ते सांगतात की काय नाही, अश्विनचा वाढदिवस आहे ना उद्याचा, त्यासाठी सेलिब्रेशन. डॅड तुम्ही विसरलात का असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा प्रताप म्हणतो की असं कसं विसरेल, मुलांचा वाढदिवस आम्ही कसा विसरेल ना असं अर्जुनला प्रताप सांगत असतो. आणि मग त्याचवेळी इकडे बोलणं सुरू असतं. प्रताप म्हणत असतो की एवढी सगळी तयारी तुम्हीच केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि मग आम्ही काय करायचं आहे आता. तेव्हा सायली अर्जुन पाहत असतात. त्यावेळेस कल्पना म्हणते की सरका बाजूला, मी केक बनवायला घेते. अश्विनला ना घरी बनवलेलाच केक खूप आवडतो असं कल्पना सांगत असते. आणि त्याचवेळी सायली ही सेम बोलते. हे म्हणत होते की बाहेरून ऑर्डर करूया, पण मी म्हटलं की नाही, अश्विन भाऊजींना घरी बनवलेलाच केक आवडतो, तर आपण केक हा घरीच बनवूया असं ठरलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर या दोघांनाही खूप छान वाटत असतं. आणि मग प्रताप म्हणत असतो की पण आता मी काय करू असं त्याचं म्हणणं असतं. सायली म्हणत असते की अहो, तुमच्यासाठी पण आहे बाबा, आता तुम्हाला हे काम करायचं आहे असं सायली सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अश्विन मात्र रूममध्ये असतो. अश्विन आता वाट बघत असतो. 12 वाजायला काहीसा वेळ कमी असतो आणि तन्वी कशा पद्धतीने सेलिब्रेट करेल वाढदिवस हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि म्हणूनच तो तिच्याकडे पाहत असतो. तिने शुभेच्छा तरी द्याव्या इतकी साधी सोपी त्याची अपेक्षा असते आणि तो तिच्याकडे पाहत आहे. तेव्हा मात्र प्रियाला तो म्हणत असतो की अगं तन्वी, मी ना उद्या हॉस्पिटलमध्ये जाणारच नाहीये, मला असं वाटतंय काही इमर्जन्सी आली तरच जाईल, अन्यथा मी घरीच थांबेल. तेव्हा प्रिया म्हणते हो, आज कोर्टामुळे माझीही दगदग झाली तशी तुझीही झालेलीच आहे ना, त्यामुळे चालेल, काही हरकत नाहीये, तू थांब, आराम कर. पण कसं आहे, तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्हाला सवय झाली आहे ना. तेव्हा ती म्हणत असते तुम्हाला कधीही इमर्जन्सी आली तर जावंच लागतं ना असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो काय चाललंय, हिच्या लक्षातही नाहीये की काय माझा वाढदिवस आहे ते असं अश्विन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र
इकडे यांचं सगळ्यांचं मात्र छान असं सेलिब्रेशनची तयारी चाललेली असते. खूप छान पद्धतीनं इथे अश्विनचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे. सायलीनं सगळं डेकोरेशनचं साहित्य आणलेलं असतं आणि ती म्हणत असते की जर डेकोरेशन नसेल तर सेलिब्रेशन कसं वाटणार आहे, म्हणून आपल्याला छान असं वाढदिवसाचं डेकोरेशन करायचं आहे. सायलीनं सगळं साहित्य घेतलेलं असतं आणि मग सगळी तयारी सुरू झालेली असते. कल्पना मात्र साईडला उभी असते आणि हे सगळं पाहत असते. कल्पनाचं असं म्हणणं असतं की करा तुमचे तुम्ही, मी नाही येते तिथं, असं कल्पना बोलत असते. आणि तेव्हा मात्र कल्पनाला धक्का बसतो, कारण हे सगळेजण आता सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. कल्पना मात्र एकटीच तिकडे बाजूला उभी आहे. कल्पना विचार करत असते की करू काय मी. आणि तेव्हा सायली फुगे फुगवायला घेते. प्रतापही तिथं असतो. छान पद्धतीने सर्व गोष्टी चाललेल्या असतात. सगळेजण तिथं असतात आणि त्याचवेळी सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. कल्पनाला बोलवत असतात पण कल्पना काही येत नसते. कल्पनाच्या डोक्यात अजूनही राग आहे. म्हणजे सायली एवढं सगळं करते तरीही कल्पनाच्या डोक्यातला राग मात्र कमी होत नसतो. मग सायली तिथून जाते आणि म्हणते मी ओव्हनमध्ये जाऊन केक बघून येते की झालाय का नाही, असं म्हणत सायली किचनमध्ये जायला निघते. मग कल्पना जी आहे ती आता या सेलिब्रेशनसाठी आलेली असते, तयारी करू लागते. मग ती आता फुगे लावत असते. त्यावेळेस सायली तिच्या मदतीला येते आणि तिच्या हातामध्ये फुगे देऊ लागते. पण कल्पना मात्र ते फुगे घ्यायला अजिबात तयार नसते. स्वतः उतरते आणि स्वतः एक एक फुगा तिथे घेत असते. हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता सगळी तयारी झाली आहे, डेकोरेशन झालेलं आहे, केकही तयार झालेला असतो. आणि मग तिथे टेबलवरती केक मांडला जातो आणि सायली जाऊन फुलं घेऊन येते. अर्जुन म्हणतो पण ही तयारी कधी केली तुम्ही, ही फुलं कधी आणलेली आहेत. तेव्हा सायली सांगते की हो आज सकाळीच मी तोडून ठेवलेले आहेत. आज संध्याकाळी मला माहीत होतं लागणार आहेत आपल्याला, म्हणूनच तयारी करून ठेवलेली आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रताप त्याचबरोबर कल्पना सगळेजण खुश असतात. पण आता 12 वाजायला अजून 5 मिनिटं बाकी असतात. सगळी सेलिब्रेशनची तयारी झालेली असते. परंतु आता पुढची महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अश्विनला जाऊन तिकडून आणलं पाहिजे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अश्विनला आणण्यासाठी आता कल्पना म्हणते की मी छान असं दणक्यात सेलिब्रेशन आहे ना, मी त्याला घेऊन येते, असं म्हणत कल्पना जी आहे ती घेऊन येते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की एक वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं असतं. अश्विन आणि प्रिया दोघांनाही खाली बोलावून आणलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे अश्विन आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा अश्विन नंतर अर्जुनला म्हणू लागतो की आता या दिवशी तरी तू भांडण उकरून काढू नकोस. अर्जुन म्हणतो अजून भांडण उकरून काढलेलंच नाहीये ना. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भांडण उकरून काढलेलं नाही, पण आता खूप मोठं भांडण निघणार आहे हे अर्जुन सांगत असतो. तेव्हा अश्विन घरातले सगळेजण पाहत असतात नक्की अर्जुनला काय झाले, कारण अर्जुनचा बोलण्याचा जो मूड असतो तो सुद्धा वेगळा असतो, आवाज वेगळा असतो, टोन वेगळा असतो. सगळेजण पाहू लागलेले असतात आणि मग सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो आता जो हा केक आहे तो सगळा केक मी संपवणार आहे, असं म्हणत तो केक घेऊन तिथून पळू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे दोघंही खूप एन्जॉय करत आहेत. पण प्रियाच्या तोंडावरती मात्र 12 वाजलेले असतात आणि प्रियाला मात्र खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण यांनी एवढ्या छान पद्धतीनं हे सगळं सेलिब्रेशन केलेलं असतं. आणि प्रिया मात्र पाहतच राहते. अर्जुन आणि अश्विन एकमेकांच्या मागे लहान मुलांसारखे धावत असतात, कारण अर्जुनने सगळा केक उचललेला असतो आणि तो म्हणालेला असतो की केक खाणार आहे. कारण त्याला आठवत असतं की लहानपणी पण अश्विन तसंच करायचा, केक कट करायचा, अर्ध्यापेक्षा जास्त केक स्वतः खाऊन टाकायचा आणि दुसऱ्याला तो केकही द्यायचा नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यामुळं आता त्याने ते ठरवलेलं असतं. त्यानंतर पाहायला मिळतं की इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे सायली ही तेवढीच खुश असते. परंतु सायली आणि अर्जुनने ठरवलेलं आहे की ही जी प्रिया आहे तिने एक वेगळ्या पद्धतीचा राडा घालत आहे आणि ती ज्या पद्धतीने राडा घालत आहे त्या पद्धतीने मात्र इकडे ज्या गोष्टी घडत आहेत त्यावरून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे प्रियाचा मुखवटा फाडला पाहिजे असं ठरलेलं असतं. आणि प्रियाची वाट लावण्यासाठी आता इकडे सायली ही सज्ज झालेली असते. आणि सायलीने ठरवलेलं असतं की ही जी प्रिया जी नाटकं करत आहे या प्रियाला आता वटणीवर आणणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे आणि ती म्हणजे की तुम्हाला सायली 2.0 हे जे आहे त्यानुसार तुम्हाला वागावं लागणार आहे.
आणि जी प्रिया आहे तिचा मुखवटा फाडावा लागणार आहे। तेव्हा सायली म्हणत असते की काळजी करू नका, कोर्टामध्ये त्या गोष्टी प्रूव्ह होतील, पुरावेही मिळतील आणि घरातल्यांचं मनही दुखवलं जाणार नाही। त्याच पद्धतीनं ही सायली वागणार आहे असं सायली अर्जुनला सांगत असते आणि म्हणत असते फक्त कोर्टाने काही वेळ द्यावा। आणि सायलीने आता फुल प्रूफ प्लॅनिंग केलेलं आहे प्रियाचं पिंग सगळ्यांच्या समोर फोडायचं। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।